तर मी आज आली आहे आमच्या नंदेच्या घरी. तुम्हाला सगळे व्हिडिओ जे जे आमचं वेलकम झालं सगळे व्हिडिओ मी आता इथून आपल्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये आहेतच. आणि झालं असं आहे की आमचे एवढे एकदम जे जवळचे माणसं आहे यांच्याकडे सुद्धा आम्हाला वेळ नाही राहिला. आम्ही प्रत्येकाकडे एक 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 दिवस देतोय. मला माहेरी पण जायचं आहे, माझं नाशिक माहेर आहे आणि आम्ही माझी नंदन पण नाशिकमध्येच राहते. आम्ही त्यांच्या घरी आलेलो आहे आता आणि उद्या आम्ही लगेच मी माझ्या घरी जाणार आहे माहेरी, आम्ही सगळेजण. तर तर आमचं कसं वेलकम झालं हे तुम्ही आता बघा पुढे. तर आम्ही आलो सगळ्यात पहिले, हा माझा भाऊ आहे, याच्या घरी आम्ही धुळ्यामधून एंट्री केली आणि करजगव्हाण म्हणून एक गाव आहे. तर माझ्या आत्याचं गाव आहे ते, आत्याचाच मुलगा आहे माझा भाऊ वगैरे. आणि मग ऑन द वे असल्यामुळे आम्ही भेटायला गेलो त्यांना. बाकी स्वागत तर तुम्ही बघू शकता, मस्त फटाके वगैरे. आणि आमच्याकडे खरं पाहिलं तर जास्त वेळ नाहीये, पण ऑन द वे असल्यामुळं आम्ही एक 10-15 मिनिटं तरी असे ना की पण भेटायचं आम्ही ट्राय करतोय. जे आमचे एकदम जवळचे माणसं आहे त्यांना. सुरू झालं आता 3-4 दिवसापासून. कन्फ्युज झाले का तुम्ही? असं वाटते विसरले की काय? हॅपी ते हॅपी ते दाखव ना. ही कोण आहे बाळा? कोण आहे? काकी काका बर का. आणि हा दादा. वाटतंय काय असं. जय श्रीराम. जय श्रीराम. तर महाराष्ट्रात आल्या आल्या आमचं पहिलं आमरसाची सुरुवात झाली पहिल्याच दिवशी एंट्री केल्या केल्या. कारण एक तर उन्हाळ्याचे दिवस आहे आणि आमचे अधिक मास पण आता सुरू होणार आहे. आणि हे पण माझी बहीण राहते करजगव्हाणला, म्हणजे तिचं सासर आहे. तर आम्ही पुन्हा त्यांच्या पण घरी गेलो भेटायला. भरपूर आमचं छान वेलकम करत होते. त्यानंतर तिथून आम्ही गेलो आगार, जे आपल्या महाराष्ट्रातले धुळ्याच्या जवळ वगैरे राहत असतील, मालेगावच्या जवळ त्यांना माहित असेल आगार म्हणून. तर आगार हे माझ्या आत्यांचं गाव आहे. तर त्यांच्या पण घरी मग ते पण ऑन द वेच होतं मालेगाव पण. आणि त्यांनी पण खूप आवर्जून भेटायला बोलवलं होतं आम्हाला. आणि आम्ही येणार म्हणून त्यांनी सगळ्यांना तिथे बोलून गेलं होतं एका ठिकाणी, कारण आम्हाला सगळे प्रत्येकाच्या घरी जायला वेळ नव्हता. त्यामुळे मग त्यांनी सगळ्यांना बोलवलं होतं तिथे. हे माझी सगळी आत्याचे जे आमचं गाव आहे आत्याचं, त्यांची सगळे आमचे ते नातेवाईक आहेत. आणि येताना माझं सगळे माहेरकडचेच पाहुणे लागले, त्यामुळे आम्ही तिथे गेलो. बाकी आपल्या खानदेश भागामध्ये, म्हणजे माझं माहेर खानदेशामधलं आहे, कसमादे मधलं सटाणा तालुका. तर आपल्या इकडे प्रोसिजर असते पाय वगैरे धुणे. त्यानंतर तीच सगळे आम्ही करत होतो. त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी मस्त जेवण केले, नॉनव्हेज होतं. आणि मग ते झाल्यानंतर मग जाताना आम्ही रात्रीच निघालो तिथून, कारण वेळेचं खूप खूप जास्त लिमिटेशन आहे. कारण आणि आता हे आपल्या इकडे तर असतंच साड्या वगैरे देणं, ते तर सगळं नॉर्मल आहे. धन्यवाद. त्यानंतर मग आम्ही तिथून सकाळी सकाळी पोहोचलो माझ्या नंदेच्या घरी, म्हणजे रिद्धूची आत्या. आणि ते नाशिकला राहतात. आणि जेव्हा आम्ही त्यांच्या घरी गेलो तर आम्ही त्यांना सांगितलं नव्हतं, आम्ही सरप्राईज दिलं त्यांना
तर ते खूपच जास्त आनंद झाला, कारण माहितच नव्हतं त्यांना की आम्ही येतोय. आम्ही सांगितलंच नव्हतं. माझे मेवणे इंडिया टूर करून या ठिकाणी त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत. तर त्यांचा हा जवळपास वर्षभराचा प्रवास त्यांनी कन्याकुमारीपासून लडाखपर्यंतचा आणि आत्ता नाशिकपर्यंतचा प्रवास त्यांनी या ठिकाणी करून त्यांचं आम्ही स्वागत या ठिकाणी नाशिकमध्ये करत आहोत. पुण्यनगरीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. दमयंती छोटासा हा बच्चू सुद्धा याच्यासोबत वर्षभर प्रवास करून कसल्याही प्रकारचा थकवा त्याच्याकडे पाहिल्यानंतर जाणवत नाही. आणि हे सुद्धा दोघ जण वर्षभराचा प्रवास करून अतिशय उत्साहात आणि आनंदात या ठिकाणी त्यांचं स्वागत आगमन झालेलं आहे. दमयंती शिंदे हा धरत दमयंती इकडं. हे आत्तूचा मेकअप बघा. आत्तूचा मेकअप रिद्धूला रिद्धी बनवलं. काय झालं लागलं बघू रिद्धू. रिद्धू इकडे बघ, इकडे बघ. त्यानंतर मग तिथून आम्हाला ते साधना मिसळला घेऊन गेले, कारण नाशिकमध्ये आल्यावर साधना मिसळ तर खूप जास्त फेमस आहे. आणि तर आमच्याकडे वेळ कमी आहे, तरी पण आम्ही मग पटकन म्हटलं अर्ध्या तासात जाऊन येऊ साधना मिसळला. त्यामुळे मग आम्ही पटकन गेलो. आणि छान आहे साधना मिसळ, नाशिक मधली तर भरपूर फेमस आहे. आणि रिद्धू लागला रडायला, कारण तिथे झुला भरपूर काही काही खेळायला साधना मिसळला. आणि छान आहे टेस्ट. बाकी आमचं सगळ्यात महत्वाचं खाण्यापेक्षा टाइम स्पेंड करणं जास्त महत्वाचं आहे सगळ्यांसोबत. आणि राहिलो आम्ही फक्त एकच दिवस. आणि रिद्धूचा असं आहे त्याचं नेचर की तो लगेच अटॅच होऊन जातो कोणासोबत पण खूप जास्त. आता त्याचं इतकं मन लागलं होतं आत्तू सोबत त्याच्या. पटकन बातूकडे बघ किती मोठे मोठे 2-2 चॉकलेट आहे डायरेक्ट. दे पटकन. मी चालले रे गाडीत. किती तरी प्रवास करून थकवा आला. दे पटकन. पप्पी दे तुला लगेच चॉकलेट. मला घ्यायचं एक लोक. हा पप्पी दे आता. आता देऊन दिले. आता जर फोटो केलं तर बघ. हा मी देते की मग आधी दे मला. नको नका तुला पप्पी घे. तुला त्रास नाही द्यायचा. ओके हा ठीक आहे चालेल. आम्ही उद्या येतो तुला घ्यायला. बाय बच्चा. बाय अरे बाळा तू येते बच्चा मागच्या कार मध्ये. तर आता आम्ही पुढे निघालोय माझ्या माहेरी. झालं एकच दिवस मिळाला आम्हाला. आता आपण पुढे कंटिन्यू करू. आता नेक्स्ट बघू माहेरची आता रिएक्शन.